तर कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात रोहित पवारांचा एल्गार पाहायला मिळतोय। आजपासून पंढरपुरात रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन असेल। आजपासून पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरात रोहित पवार आंदोलन करणार आहेत। तर रोहित पवारांचं आज अन्नत्याग आंदोलन होतंय। रोहित पवार आजपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची रोहित पवारांची मागणी आहे। 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची रोहित पवारांची मागणी आहे। 2 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम आधी भरण्याची अट सरकारने काढून टाकावी। ही अट काढून सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करावी असं रोहित पवारांचं मत आहे। प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्ष नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी। 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांअभावी लाभ रखडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे। पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून 1 रुपयांमध्ये पीक विमा योजना पुन्हा लागू करावी। पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्याची मागणी करण्यात आली आहे।